मी जवळपास 350 ते 360 ते 400 झाडं लावले. एक बी झाड मेल्याने लेकरा सारखी सर्वांनी त्याची काळजी घेतली. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील विचार आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविणारे आणि पर्यावरण संवर्धनाचा वसा जपणारे एक अवलिया व्यक्तिमत्व श्री शिवनाथ रहाणे. सैन्य दलात देशसेवेचे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांनी समाजसेवेचा नवा मार्ग निवडला. राष्ट्ररक्षणानंतर आता ते निसर्ग रक्षणाच्या कार्यात अविरतपणे योगदान देत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या श्री रहाणे यांनी आत्तापर्यंत 5,000हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. मात्र केवळ झाडे लावणे एवढ्यावरच त्यांचे कार्य थांबले नाही. प्रत्येक रोपट्याचे संगोपन करून त्यांना मोठे करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. झाडांचे संरक्षण असो किंवा त्यांची नियमित निगा राखणे असो, प्रत्येक कामात त्यांची निसर्गाप्रती असलेली निस्वार्थ बांधिलकी दिसून येते. आज वाढती वृक्षतोड, प्रदूषण आणि बदलते हवामान ही संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर आव्हाने आहेत. या संकटावर मात करण्यासाठी वृक्ष संवर्धन हाच प्रभावी उपाय असल्याचा ठाम विश्वास श्री शिवनाथ रहाणे व्यक्त करतात. कोणताही सामाजिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक कार्यक्रम असो, पर्यावरण संरक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते निरंतर करत असतात. पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी समविचारी मित्रांच्या सहकार्याने सत्यमेव जयते या समूहाची स्थापना केली. या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण जागृती आणि सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. झाड लावून निसर्गाचे रक्षण आणि झाडू लावून स्वच्छतेचे संवर्धन हा त्यांचा जीवनमंत्र बनला आहे. भविष्यातील पिढ्यांना प्रदूषणमुक्त, निरोगी आणि शुद्ध वातावरण मिळावे यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत. समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि मानवतेच्या सेवेसाठी दिलेल्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने श्री शिवनाथ रहाणे यांना देवगिरी वैजापूर तालुका भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. खरोखर की एक झाड लावा आणि 400 वर्ष तुम्हाला ऑक्सिजन मिळेल अशी व्यवस्था करा आपण म्हणतो. पण शिवनाथ रहाणेंनी हा सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत जो उपक्रम सुरू केला आहे, त्याची आज झाडं बघितली, त्यांचे जे वृक्ष बघितले, तर खरोखर की समाज उपयोगी एखादं काम करून आपल्याला किती चांगलं समाधान मिळू शकतं. हा उपक्रम शिवनाथ रहाणेंनी सुरू केला आणि आज कुणी लग्न असेल, कुणा समारंभ असेल, कुठे भेटवस्तू द्यायची त्यावेळेला ते झाड देतात, झाडांमध्ये रमतात, झाडं लावायला सगळ्यांना उद्युक्त करतात. अशा या शिवनाथ रहाणेंना देवगिरी नागरी सहकार्याने वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने आज सन्मानित केलेलं आहे. मित्रांनो, त्यांनी कुठल्या पुरस्कारासाठी हे काम केलेलं नाही आहे, त्यांनी कोणी मला बक्षीस मिळावं म्हणून काम केलेलं नाही आहे, पण अशा व्यक्तींना समाजाच्या समोर आणावं म्हणून देवगिरी बँकेने हा उपक्रम घेतला आणि त्यातल्या रहाणेंनी जो वृक्ष लागवडीचा आम्हाला आदर्श वारसा दिलाय, तो आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि आपणही सगळ्यांनी संकल्प करून की मी पण झाडं लावीन, मी पण माझ्या ठिकाणी हे काम करेन, हे जर आम्ही केलं तर आमच्या देवगिरी बँके म्हणून हा जो पुरस्कार देण्याचा आम्ही अशा व्यक्तिमत्वांना तुम्हाला भेटवण्याचा संकल्प केलाय, तो खऱ्या अर्थाने सार्थकी होईल. तर आपणही या कामाला लागा. मी शिवनाथ रहाणेंना उदंड आयुष्य चिंतितो, चांगलं आरोग्य चिंतितो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.